हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरील परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी मीना, माझ्या ब्रँडचं नाव आहे RK हँडमेड ज्वेलरी, म्हणजेच राधाकृष्ण हँडमेड ज्वेलरी. तर इथे पूर्णपणे तुम्हाला महाराष्ट्रीयन दागिने, हँडमेड दागिने पाहायला भेटतील माझ्या चॅनलवरती. तसंच जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देणार आहे, त्याच्यावरती तुम्ही मला DM करू शकतात आणि तुमची ऑर्डर प्लेस करू शकतात. तर आजचा 20 days 20 ज्वेलरी मेकिंगची जी मी सिरीज चालू केलेली आहे तिचा आजचा 10वा दिवस आहे. आणि आजचा जो मी दागिना बनवणार आहे तर ते असणार आहेत महाराष्ट्रीयन स्टाईल कानातले कुडी असणार आहेत. तर त्याच्यासाठी ते मी 2 साईडचे जे अष्टपैलू मोते आहेत ते घेतलेले आहेत. सध्या या मोत्यांची जी ज्वेलरी आहे ती खूप ट्रेंडमध्ये आहे. हे पाहू शकतात, असे खूप छान मोते असतात. हे पूर्णपणे गोल्ड फिनिशिंग आहे, याला मायक्रो पॉलिश मोते आहेत हे. तसंच 2 प्रकारचे जी कुडी आहेत ते मी बनवणार आहे. त्याच्यासाठी इथे जवस मोती मी घेतलेले आहेत. आता इथे ऑलरेडी बेस मी बनवून घेतलेला आहे, हा पाहू शकतात. 20 नंबरची जी गेज वायर आहे तिच्यापासून मी बनवून घेतलेला आहे. चला तर स्टार्ट करूया. जर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर नवीन जॉईन झाले असाल तर आपल्या चॅनलवरील जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही आवर्जून बघा. तसंच आवडलेच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आता जे आपले रेग्युलर व्ह्यूवर्स आहेत त्यांना असं वाटत असेल की मी रेग्युलर सांगते लाईक शेअर सबस्क्राईब करा, तर जे न्यू व्ह्यूवर्स असतात त्यांना माहीत नसतं, त्याच्यासाठी मला सांगावं लागतं. हे पाहू शकतात, इथे ऑलरेडी मी ही 0.3ची जी आपली गेज वायर आहे ही अशी, तर ही जी वायर आहे ही प्रीमियम क्वालिटीची आहे. ही जी ज्वेलरी काळी पडत नाही. हे पाहू शकतात, कॉपर बेस वायर आहे ही. तर मी स्टार्ट करते. हे पाहू शकतात, सगळ्यात आधी मी इथे बेसला वायर लावून इथे जो जवस मोती आहे तो आतमध्ये वायरमध्ये घालून घेतलेला आहे. आता मध्ये जो होल आहे याच्यामधून मी तो परत असा बाहेर काढून घेते. हे पाहू शकतात, असं टाईटली खिचून घ्यायचं आहे आपल्याला हे असं. आणि हा जो मोती आहे तर तो असा आपल्याला या डायरेक्शनमध्ये असं आडवा बसवायचा आहे. हे पाहू शकतात असा. आता फर्स्ट जेव्हा ही आपण वायर टाकून घेतो तेव्हा तो टाईटली बसत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सेकंड राऊंड परत अपोजिट साईडने ही वायर अशी काढून घ्यायची. हे पाहू शकता, जो बेस बनवलेला आहे त्याच्या गॅपमधून आपल्याला ही वायर अशी काढून घ्यायची आणि परत एकदा त्या मोत्याच्यामधून टाकून दुसऱ्या साईडला काढून घ्यायची. इकडून अशी परत अशी काढून घ्यायची. बरोबर मध्ये हा मोती आपल्याला इथे असा अटॅच करून घ्यायचा. हे पाहू शकतात, आता इथे हा जो मोती आहे तो पूर्णपणे टाईट झालेला आहे असा. आता परत ही वायर या साईडने काढून अशी काढून घेतली मी. आणि आता इथे जो गॅप आहे हा इथे मोत्याच्या साईडला जो गॅप आहे त्याच्यामधूनही मी वायर परत एकदा वर काढून घेते वरच्या साईडला इथे अशी. आता इथे मी डायरेक्टली या बेसवरती फ्लावर बनवून घेणार आहे आणि दुसरा जो स्टडचा व्हिडिओ मी स्टड बनवेन तर त्याचं आधी आपण फ्लावर बनवणार आहोत आणि नंतर ते बेसवरती लावून घेणार आहोत. आता इथे हे जे 3 नंबरचे मोती आहेत माझ्याकडे ते बरोबर 9 मोती याच्यामध्ये मी घालून घेते. हे असे असं पाहू शकता तुम्ही जर ज्वेलरी बनवायची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही माझे व्हिडिओज बघून अगदी सोप्या पद्धतीने ज्वेलरी बनवायला शिकू शकतात. हे असं बरोबर 9 मोती टाकून घेणार आहे मी. आणि नंतर हा जो मध्ये आपण मोती घातलेला आहे, हा जो जवस मोती आहे तो त्याला असं या मोत्यांचा असा राऊंड करून घ्यायचा. हे पाहू शकतात असा. आणि हा जो फर्स्ट मोती आहे याच्यामधून आपल्याला ही वायर अशी पास करून पुढे काढून घ्यायची पुढच्या साईडला ही अशी. थोडं जवळून दाखवते ही अशी. आणि एक एक करून या वायरमधून असं खालच्या साईडने जो आपण बेस बनवलेला आहे त्याच्यामधून ही वायर काढून घेऊन हे जे मोती आहेत ते आपल्याला याच्यावरती पूर्णपणे अटॅच करून घ्यायचे आहेत. आता हा जो मध्ये होल आहे तिथून मी अशी वायर बाहेर काढून घेते
आणि प्रत्येक मोत्यामधून जो मध्ये गॅप आहे त्याच्यामधून आपल्याला हे असं रॅप करून घ्यायचं आहे. असं लूज झालेलं आहे, नो प्रॉब्लेम, ते आपलं टाईट होईल वायर खिचल्यानंतर. स्टार्टिंगला थोडंसं आपल्याला असं करून घेतलं मी, हे पाहू शकतात. अशी आता हा जो 2-2 मण्यांच्या मध्ये गॅप आहे असा, त्याच्या प्रत्येक गॅपमधून आपल्याला टाईटली वायर खेचून अशी घ्यायची आहे, म्हणजे ते आपल्या बेसवरती एकदम परफेक्ट फ्लावर बसेल. तर मी करून घेते ते. इथे माझा पूर्णपणे राऊंड जो आहे हा कंप्लीट झालेला आहे, हे पाहू शकतात. असा पाटून याला आपल्याला याच्यामधून बाइंडिंग वायर आहे ती शो होते, हे असं. आता याच्यामध्ये हे जे मोती आहेत माझ्याकडे 1 नंबरचे मायक्रो पॉलिश मोती छोटे छोटे, तर हे 10 मोती टाकून घ्यायचे. एक एक करून 10 मोती टाकून परत एकदा त्याचा आपल्याला राऊंड त्या फ्लावरच्या वरती असं लावून घ्यायचं आहे. करून घेते मी हेही तोपर्यंत. आता इथे पाहू शकतात हे जे फ्लावर आहे आपलं हे पूर्णपणे रेडी झालेलं आहे. आता इथे जी एक्स्ट्राची वायर आहे ती मी अशी कट करून घेते इथे या मोत्यामधून टाकून, कारण या अष्टपैलू मोत्यांचे जे होल आहेत ते मोठे असतात, त्याच्यामधून इझिली ही वायर जी आहे ही आपली अशी बाहेर निघते. इथून मी तिला कट करून घेते अशी, हे पाहू शकतात. खूप सुंदर आहे. तसंच ही जी पानाडी आहे ती मी त्याला अटॅच करणार आहे खाली. आता याच्यासाठी जी कडी बनवणार आहे मी, तर ही माझ्याकडे 24 नंबरची गेज वायर आहे, जी जंपरिंग बनवून घेते याशी. सगळ्यात आधी याचं आपल्याला डायरेक्शन बघायचं आहे. आता याच्यामध्ये हे जे अष्टपैलू मोती आहेत तर हे 9 मोती यूज केलेले आहेत, तर बरोबर 2 साईडला 4-4 8, आणि मधला जो मोती आहे तिथे आपल्याला हे वायर अशी मोत्याच्या मधून काढून घ्यायचे. हा जो अष्टपैलू मोती आहे हे पाहू शकतात. खूप इझिली ही वायर याच्यामधून इन्सर्ट होते. आणि याच्यामध्ये मी इथे ही पानाडी घालते आणि इथे आपल्याला राऊंड करून जेवढी लागणार आहे एवढी वायरचं आपण राऊंड करून एक्स्ट्राची जी वायर आहे ती कट करायची. मी अगोदरच कट करून घेते ही अशी, आणि नंतर एक्स्ट्राची आहे ती मी परत कट करून घेईन ही अशी. आता हे जे आपल्याला पानाडी आहे हिचा हा फ्रंट आहे, तर अशी टाकून घ्यायची. जर चुकून मी अशी टाकली तर तिची ही बॅक साईड पुढे हे असं, आणि हिचं असं लूप बनवून राऊंड शेपमध्ये असं टर्न करून घेऊन एक्स्ट्राची वायर कट करायची. असं प्लायरने प्रेस करायचं आहे. परत एकदा तिचं मी असं राऊंड बनवून घेते, म्हणजे परफेक्ट शेपमध्ये बसेल ते सर्कलमध्ये असं. जोपर्यंत व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत आपल्याला असं प्लायरने करून घ्यायचं. एक्स्ट्रा आहे कडी, खूप जी जंपरिंग आहे ती मोठी होते, सो परत एकदा मी ते कट करून घेते. हे पूर्णपणे आपलं रेडी झालेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. आता इथे ऑलरेडी एक मी बनवून घेतलेलं आहे हे असं. तुम्ही हे ठुशीवरती यूज करू शकतात, किंवा कोणतेही आपले महाराष्ट्रीयन दागिने आहेत त्याच्यावरती यूज करू शकतात, किंवा रेग्युलरसाठीही यूज करू शकतात हे असे. आता दुसरं बनवून घेऊयात आपण. तर आता पहिलं जे आहे ते आपण पहिला बेस बनवून घेतला, त्याच्यावर डायरेक्ट बनवलं आपण. आता हे जे दुसरं आहे तर त्याचं आपण आधी मोगरा फ्लावर जसं आपण बनवतो तसं बनवून घेणार आहे. मी वायर कट करून घेते इथे. सेम मोगरा फ्लावरसारखंच आपल्याला बनवायचं आहे. इथे जे जॉईंट मोती आहेत, ॲक्च्युली हे जेव्हा याच्यावरती कोटिंग चढवतात तर त्या कोटिंगमुळे हे मोती जे आहेत थोडेसे चिपकले जातात एक दुसऱ्याला. थोडंसं प्लायरने
जो गॅप आहे मध्ये त्याच्यामध्ये आपण प्रेस केलं का ते बरोबर अलग होतात असे. हे असे आता इथे या मोत्यांची साईज मोठी आहे, हे पाहू शकता. त्याच्यामुळे याचं जे फ्लावर आहे हे थोडं मोठं बनणार आहे, हे पाहू शकतात असे. याच्यामध्ये मी 9 मोती यूज करणार आहे. तर आता इथे डायरेक्टली मी वायरमध्ये असे एक एक करून मोत्याचं आपण लॉरियल टाईप बनवून घेऊया. हे असं एक अष्टपैलू मोती, त्याच्यानंतर वरती जो हा 1 नंबरचा गोल्डन मोती आहे तो टाकून. सेम प्रोसेस आहे मोगरा फ्लावरची, सेम आपल्याला तसंच फ्लावर बनवून घेते मी ते, हे पाहू शकतात असं. इथे वरचा गोल्ड कलरचा मोती सोडून हा जो अष्टपैलू मोती आहे त्याच्यामधून आपल्याला ही जी तार आहे ती बाहेर काढून घ्यायची आणि सेम प्रोसेस करायची. असं एक अष्टपैलू मोती, त्याच्यानंतर हा जो छोटा मोती आहे तो, आणि गोल्डन मोती जो आहे छोटावाला आपण टाकला आहे तो सोडून हा जो अष्टपैलू मोती आहे त्याच्यामधून आपल्याला वायर अशी अपोजिट साईडला खेचायची, हे पाहू शकतात असं. आता इथे थोडा मी असा मध्ये गॅप ठेवलेला आहे, कारण मला वायर रॅप करण्यासाठी थोडी जागा हवी असते. आणि हे जे अष्टपैलू मोती आहेत हे पाहू शकतात, तर त्याच्यामधून आहे सर्कल शेपमध्ये जेव्हा असतं तेव्हा आपल्याला गॅपची जरूरत नसते, पटकन वायर येते. परंतु या ज्या साईड आहेत त्या एकमेकाला चिपकल्या गेल्या तर त्याच्यामधून मोती आपला ही जी बाइंडिंग वायर आहे ते आपल्याला पटकन खेचायला होत नाही, प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी मी थोडासा मध्ये गॅप सोडणार आहे, जास्तही नाही, एकदम थोडा. आता मी हे फ्लावर बनवून घेते पटकन. तोपर्यंत जे कोणी नवीन जॉईन झाले असतील त्यांनी आपला व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे असं. आता हे जे आता अगोदर मी फ्लावर बनवलं तर त्याच्यावरती जे मंगळसूत्र आहे 5 पानाडी मंगळसूत्र, जे पारंपरिक महाराष्ट्रीयन मंगळसूत्र आहे ते मी बनवून घेतलेलं आहे. त्याचा मी मेकिंग व्हिडिओ नाही बनवलेला, शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की बघू शकतात. तुम्हाला मी शो करेन हे व्हिडिओच्या शेवटी. असं एक एक करत मी इथे जे हे फ्लावरचं जर पूर्ण फ्लावर बनवायचं आहे तर हे मी रेडी करून घेते 9 मोती टाकून. हे जो फ्लावरचा राऊंड आहे आपला 9 मोत्यांचा तो कंप्लीट झाला आहे. आता हा जो फर्स्ट मोती ॲड केला होता मी त्याच्यामधून अशी वायर फ्रंट साईडने किंवा बॅक साईडने कोणत्याही साईडने अशी खेचून घ्यायची. आणि ही जी पहिली स्टार्टिंगची वायर आपण थोडी सोडलेली आहे ती वायरही याला रॅप करून घ्यायची, अशी ट्विस्ट करून घ्यायची 3-4 वेळा. आणि उरलेली वायर कट केली तरी चालेल, नाहीतरी आता इथे मी कट नाही करणार आहे, अशीच डायरेक्ट हे जे प्रत्येक मोत्याच्या सभोवती आपल्याला ही रॅपिंग वायर अशी गुंडाळून घ्यायची, अशी एक एक करत प्रत्येक मोत्याच्या सभोवती अशी गुंडाळून घ्यायची. मी 2 राऊंड करून घेणार आहे याचे, म्हणजे जे फ्लावर आहे आपलं ते टाईट होतं. हे असं इथे माझा राऊंड सेकंड कंप्लीट झाला आहे, हे असं टाईट होतं. आणि आता याच्यामध्ये हा जो मी मोठ्या साईजचा जवस मोती घेतला होता तो टाकून घेते. असं टाकून त्याला ही जी वायर आहे ही सेम अशी अपोजिट साईडने अशी आपल्याला घ्यायची आणि परत एकदा त्या मोत्यामधून असं 2 वेळा आपल्याला ही वायर काढून घ्यायची. कारण ही जी बाइंडिंग वायर आहे तार ती खूप नाजूक असते, त्यामुळे मी रिस्क घेत नाही, केव्हाही मी डबलच वायर टाकून घेते अशी मोत्यामधून. असं 2 वेळा झाली. आता इथे हे जे छोटे मोती घेतलेले आहेत मायक्रो पॉलिश जे आहेत 0 नंबरचे मोती आहेत, ते जे पहिलं फ्लावर आपण बनवलं कुडी बनवली जी पहिली त्याच्यामध्ये आपण 1 नंबरचे मोती यूज केलेले. आता याच्यामध्ये हे जे मोती आहेत हे 17 मोती मी टाकून घेणार आहे. हे पाहू शकतात खूप छोटे मोती आहेत हे 0 साईजचे. तर हे 17 मोती टाकून घेऊन त्याचाही सेम राऊंड आपण जसं त्या फ्लावरवरती बनवलं होतं पहिली जी कुडी बनवली त्याच्या तसंच आपल्याला याच्यावरतीही करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये फरक एवढाच होता की ते जे फ्लावर आहे ते आपण डायरेक्ट बेसवरती बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये हे असं फ्लावर आपण वरचे जे मोते आहेत हे लावलेले नाही आहेत त्या कुडीमध्ये. याच्यामध्ये फक्त हा डिफरन्स आहे. तर हे 17 मोती मी टाकून घेते आणि सेम प्रोसेस आहे तशीच. हे असं
आता हे जे छोटे मोते आहेत हे एकदम छोटे आहेत, त्याच्यामुळे याचा राऊंड जो आहे हा परफेक्ट बसला. इथे पाहू शकता, खूप सुंदर वाटतं आहे ना हे असं. आता सेम आपल्यालाही एका एका मोत्यामधून काढून असं यालाही असं रॅप करून घ्यायचं आहे. हेही आपलं फ्लावर जे आहे वरचं ते रेडी झालेलं आहे. आता हे आपण बेसला लावून घेऊया. असं एक एक करून प्रत्येक मोत्यामधून आपल्याला रॅप करून घ्यायचं. आता इथे एक ट्रिक दाखवते. आता एका मोत्यामधून मी काढून घेतलं आहे खाली, तर आपल्याला साईडच्या मोत्यामधून ही जी तार आहे ही वरती नाही घ्यायची. तर काय करायचं हे बघा, जर तसं खेचलं आपण तर हा जो स्टड आहे हा एका साईडला होतो, तर त्याच्या अपोजिट साईडला घ्यायचं आहे असं. हे असं म्हणजे हा जो स्टड आहे तो फ्लावरच्या बरोबर मध्ये बसतो असं. 1 ते 2 वेळा आपल्याला असं करायचं आहे, म्हणजे तो इकडे तिकडे घसरत नाही. हेही फ्लावर आपलं रेडी झालेलं आहे, हे पाहू शकतात. हे असं इथे ऑलरेडी याचंही मी एक बनवून घेतलेलं आहे, हे पाहू शकतात. खूप छान वाटतात हे फ्लावर. अगदी सिम्पल लुक जरी वाटत असला तरी तुम्ही कोणत्याही आउटफिटवरती यूज करू शकता. हे नऊवारीवरतीही जातील, सहावारीवरतीही जातील, हे पाहू शकतात. असे इथे आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. कमेंट तर कोण करत नाही आहे, परंतु आवडलं तर लाईक करा, शेअर करा. तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता याचं जे मंगळसूत्र मी बनवलेलं आहे ते मी शो करते. हे आहे मंगळसूत्र, हे पाहू शकता. हे 5 पानाड्या ज्या आहेत, ज्या कोल्हापुरी साजमध्ये वगैरे ठुशीमध्ये आपण यूज करतो, तर त्या आहेत. खूप सुंदर आहे. तर याच्यामध्ये मी अष्टपैलू मोती यूज केलेले आहेत आणि याच्यावरती मॅचिंग इयरिंग्स आहेत. ते इथे 2 ग्रीन आणि 3 पिंक कलरचे जे गमस्टोन आहेत ते आहेत. त्याच्यावरती ग्रीन कलरचे ते आपले हे परफेक्ट मॅच होत आहेत, हे पाहू शकता असे. आता याच्यामध्ये जी हुक आणि कडी आहे ही प्रीमियम क्वालिटीची आहे, हे पाहू शकता. स्टीलची कडी आहे ही. तसंच ही जी चेन आहे तर ही हे याच्यामध्येही असे अष्टपैलू मोती मी यूज केलेले आहेत, हे पाहू शकतात. कट करून मध्ये कट लावून बाइंडिंग वायरने ते परत मी असं जॉईन करून घेतलेलं आहे. लेंथमध्ये हे 32 इंच आहे. तुम्हाला जर हे मंगळसूत्र ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे, तो त्याच्यावरती तुम्ही मला DM करू शकतात. तर इथे मी 2 मोती लावून घेतलेले आहेत असे, हे पाहू शकता. खूप सुंदर मंगळसूत्र आहे, हेवी लुक आहे. तसंच याची जी चेन आहे ती सॉफ्ट आहे, तिच्यामध्ये सॉफ्टनेस आहे, एकदम कडक नाही आहे, पाहू शकतात. ट्रॅडिशनल आहे हे मंगळसूत्र आपलं. आता याच्यावरती हे दोन्हीही जे आपण कुडी बनवलेली आहे ते दोन्हीही यूज होऊ शकतात. तसंच याच्यावरती नेकलेसही बनवणार आहे मी, सेम अष्टपैलू मोत्यांमध्येच. तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत जर आवडलंच असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.